आणि ते चालू चालू झालंय. यश माझ्या चेहरा नाही दिसत. बुलावा आला आणि आम्ही निघालो नाशिकहून उज्जैनच्या दिशेने महाकालांच्या दर्शनाला. पण निघता निघता सकाळचे 10 वाजून गेले आणि आम्हाला निघायला थोडंसं लेटच होऊन गेलं. मित्रांनो, आपण उज्जैनला पोहोचलो आहे आता. सकाळी लवकर 11 तासाचा प्रवास कंप्लीट केला आहे आपण गाडीमध्ये. तिथून आता मंदिराची इथे आपण एंट्री करणार आहे. रस्ता थोडा खराब होता, त्याच्यामुळे थोडा ॲव्हरेज वगैरे सगळं बघता थोडा टाईम लागून गेला आपल्याला. पण आता उज्जैनला आलो आहे आपण. आमचा प्रयत्न राहणार आहे की रात्री 1:30 वाजताची एंट्री करून भस्म आरती करावी. पण आता बघू आपण ते कसं करत आहे. त्यानंतर कालभैरवाचंही दर्शन घ्यायचं आहे. देवीचं एक मंदिर आहे, तिथेही आपल्याला जायचं, शक्तिपीठापैकी एक आहे, तिथेही आपण जाणार आहेत. तर बघू आता कसं प्लॅनिंग होतं आहे, काय होतं आहे. असं म्हणता महाकालांनी बोलवल्याशिवाय आपण उज्जैनला येऊ शकत नाही. पण जशी इथं गर्दी आहे असं वाटतं आहे महाकालाने यावेळेस सगळ्यांनाच बोलवलं आहे. कोणालाच महाकाल नाराज करणार नाही आहेत. आता बघूया आपण एवढी गर्दी असल्यावर दर्शन कसं होतं आहे बाबांचं. बाबांची इच्छा असेल तर दर्शन एकदम व्यवस्थित होऊन जाईल आपल्या इथे. शशिशेखर शिवशंकर श्रीकंठ दिगंबर हरि हर हर परमेश्वर भोले 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 पंचवक्त्र विश्वेश्वर वीरभद्र मृत्युंजय महाकालांचं दर्शन अतिशय उत्तमरित्या झालं व त्यांच्या आरतीचं सौभाग्य आम्हाला लाभलं. तर तिथून आम्ही निघालो कालभैरवांच्या दिशेने. कालभैरवांकडे गेलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की जसं उज्जैनचं दर्शन आपलं झालं तसं कालभैरवांचं दर्शनही आपलं लवकर होऊन जाईल. पण कालभैरवांना आमची परीक्षा घ्यायची त्यांनी ठरवलेले होते, तर त्यांनी ती परीक्षा घेतलीच. कालभैरवांचं इथं आम्ही पोहोचलो तेव्हा भक्तांचा खूप मोठा सहलाव तिथं आलेला होता. कालभैरवांच्या दर्शनासाठी आम्ही लाईनीमध्ये लागलो तर तब्बल 3.5 तास आम्हाला कालभैरवांच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागून गेले. ऊन खूप होतं, घसा खूप कोरडा होत होता, थकवा खूप आलेला होता. पण जेव्हा आम्ही कालभैरवांच्या समोर उभं राहिलो, कालभैरवांना मनापासून बघितलं, तेव्हा तो सर्व थकवा एकदम गायब होऊन गेला. जे तेज होतं ते तेज आता तुम्ही बघा, तुम्ही अनुभवा. दर्पनाशनम कराल दंष्ट्र मोक्षणम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवांचं दर्शन एकदम उत्तमरित्या झालं. तर तिथून आम्ही ठरवलं की आता आपण जाणार बगलामुखी माते देवीच्या मंदिराकडे. मंदिर थोडं लांब होतं पण दर्शन करणं गरजेचं होतं. बगलामुखी मातेचं मंदिर कालभैरवापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर होतं. आम्ही जेव्हा इथे आलो इथला परिसर बघून मनाला एक शांतता भेटली. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे खूप धार्मिक वातावरण होतं. तसेच उन्हापासून वाचण्यासाठी श्रद्धाळूंसाठी त्यांनी व्यवस्थाही करून ठेवलेली होती. मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खूप उत्सवलेलो होतो. तिथे आपल्याला फोटो काढू देऊ शकत नव्हते, त्यामुळे लांबूनच मातेचं आपण दर्शन घेणार होतो. पण आपण तिथे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप चांगला आधार भेटला. सर्व दर्शन करण्यानंतर आम्ही निघालो नाशिकच्या दिशेने. निघायला खूप उशीर झालेला होता, त्यामुळे सकाळी 6 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि व्हिडिओचा आउट्रो करू शकलो नाही. पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.